बातमीपत्राच्या सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी एसटीच्या भाडेवाढ संदर्भातली। एसटीच्या भाड्यात 13.56% वाढ करण्यात आलेली आहे। सर्वसामान्य प्रवाशांना याचा मोठा झटका बसणार आहे। 13.56% भाडेवाढीमुळे हंगामी 10% भाडेवाढ मागे घेण्यात आली आहे। डिझेलचे दर वाढल्याने ही भाडेवाढ करण्यात आली आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 13.56% भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ आणि इतर खर्चात झालेली लक्षणीय वाढ याचा सर्वंकष विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, एसटीच्या भाड्यात इंधन दरवाढीमुळे वाढ करण्यात आलेली आहे, काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघतोय की एसटीच्या दरवाढ झालेली आहे। जवळपास 13.56% दरवाढ आहे। अनेक कारणं आहेत। खरं तर आपण बघितलं की अनेक वेळेला एसटीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना भत्ते मिळत नाहीत म्हणून आंदोलनं केली होती। त्यानंतर काही त्यांना भत्ते जे आहेत त्यांचे वाढवण्यात आले। ग्रॅज्युइटी असेल, त्यांचा पगार असेल, या सगळ्यामध्ये वाढ करण्यात आली आणि या एवढ्याशा तुटपुंच्या एसटी भाड्याच्या येणाऱ्या पैशातून ही वाढ शक्य नव्हती अशी माहिती जी आहे ती परिवहन मंत्री प्रताप नाईक यांनी तेव्हाच दिलेली होती। त्यानंतर जर आपण बघितलं तर युद्धजन्य परिस्थिती उद्भवली, यामध्ये डिझेलचे भाव देखील वाढले। त्याचबरोबर एसटीची जी पार्ट्स आहेत त्या पार्ट्समध्ये देखील दुरुस्ती करावी लागते। ही दुरुस्ती करताना देखील त्या पार्ट्सच्या किमती ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत। या सगळ्याचा विचार करून एसटीने जी आहे ती भाडेवाढ केलेली आहे। सध्या जर आपण बघितलं तर मुंबई सातारा पूर्वीचं जे भाडं होतं ते 498 होतं, आता ते 515 झालंय। मुंबई कोल्हापूर 730 होतं, ते 755 झालेलं आहे। अशा पद्धतीने जवळपास प्रत्येक भाड्यामध्ये 70 ते 80 रुपयाच्या दरम्यान ही वाढ झालेली पाहायला मिळते। निश्चित भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।